जय श्री महाकाल. तर मस्तपैकी आता पूजा वगैरे झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि सानूला स्कूल मध्ये सोडून आलोय आणि आता वाजले 2:30 आणि आता आम्ही चालू नवी मुंबईमध्ये डेंटिस्ट कडे. तर आमचं काम आहे, काम म्हणजे काय दातांचं. डेंटिस्ट जवळ झालं तर दातांचं काम असेल. थोडंसं काहीतरी बघूया काय आम्ही जे आमचे क्वेश्चन्स आहेत त्यांच्याकडे जाणं, डेंटिस्ट कडे सांगणार काय सांगतात, मग थोडक्यात आपण सांगूया ना. हा, आणि आज तुम्हाला ना आजच्या ब्लॉग मध्ये किती लिची ओरडते बघा. जेव्हा ऑन केलं तेव्हाच ओरडल्या, तेव्हा 2-3 तास गपचूप बसलेली. आणि खूप जण आपल्याला हे सुद्धा कमेंट करतात का तुम्ही लिची कुठं नाही घेतले. तर आम्ही लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आम्ही आता विचार करतोय आणखीन एक बर्ड आणायचा. जर झालं डन तर मग आम्ही व्हिडिओ पण बनवू कुठून आम्ही लिचीला आणली ते सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगू. तर आता ना आम्ही नवी मुंबईमध्ये डेंटल कडे चाललोय. तर सर्वात पहिले जाऊन येऊया ना, मग नंतर तुम्हाला रेसिपी पण दाखवणार. अरे हा, तुला साडी पण दाखवायची. हा, तर बघा मला ना काकी आहेत. आता आपण तुम्हाला ना दिवाळीचे टायमिंग आय थिंक दाखवलेले, तर आपले घरी आलेले हार बीर घेऊन बाबांसाठी. काल बाबांच्या आता पण काही आणलेलं आहे. तर हे बघू शकतात. मला बोलले तुझा ब्लाऊज दे, मी ब्लाऊज बघते इथे कोण चांगलं. मी त्यांना बोललेले पर्सनली फोन करून की मला ब्लाऊज कोण स्टिच करते सांगा जरा, कारण खूप अर्जंट होता तेव्हा, मला अर्जंट मध्ये ब्लाऊज पाहिजे होते. तर ते बोलले काम कर, मला तुझा ब्लाऊज दे, मी बनवून आणते. तर मला काय वाटलं की ते साधा असं एक काहीतरी करून आणले, तर त्याही मला साडीच घेऊन आले. बघा कलर बघा ब्लाऊजचा, आणि ब्लाऊज पण मी लवकरच गुरुवार मध्ये आता वेअर करेन, 3rd वाले. मला खूप आवडला. आणि कलर बघा साडीचा, किती सुंदर साडी आहे ना. फर्स्ट टाइम माझ्याकडे ही कलर आलाय साडीचा. काल आपण मसाले पॅकिंग करत होतो आणि करेक्ट काकी आले होते ना. झाले खरंच. आणि म्हणजे असं होतं ना की आपण काय म्हणजे पटकन बोलू नाही शकत बसून, कारण पुन्हा पसारा पडलेला होता घरात मसाल्यांचा. आता पॅकिंग वगैरे सगळं झालेलं. आता थोडेफार आपले कुरिअर पण करायचे मसाले. आणि थँक्यू सो मच काकी. काकी म्हणजे कोण, भाविका पाटील ताई आहेत, त्यांची आई. जयश्री पाटील नाव आहे आय थिंक त्यांचा. जयश्री पाटीलच आहेत. ताई आणली. छान आहे साडी, मस्त आहे. आता कधी लावणार मला? मी गुरुवारच्या पूजेमध्ये जाता लावणार आहे. हा चालेल, तेव्हाच लावशील ना. आणि मला आता हे पण बोलायचं आहे, कारण आता पण बघा पहिल्या गुरुवारी स्नेहाने साडी लावली होती. तर खूप जण बोलतात का अश्विन दादा लावते साडी म्हणून बोलू नका, नेसते म्हणून साडी बोल म्हणून. तर कसं असते माहिती, प्रत्येक गावाची वेगळी भाषा असते. आम्ही आगरी कोहली आहोत, तर आमच्या आगरी कोहली मध्ये ना लावली म्हणून बोलतात. तर आता पुढच्या गुरुवारी म्हणजे आता बघूया कोणते गुरुवारी, पण मी ही साडी नेसून तुम्हाला दाखवणार कशी दिसते. आणि कलर खरंच खूप युनिक आहे माझ्यासाठी. फर्स्ट टाइम मी हा कलर नेसणार आहे. आणि लिची खूप ओरडते, मला वाटते तिला वाटते का दाखवावी. तिला आता व्हायरल लिची 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 गुड गर्ल, व्हेरी गुड. काय 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 झाला? लिचू लिचू बोलायला सांगितलं. लिचू बेबी, लिचू लिचू बेबी, लिचू लिचू बोल, लिचू से लिचू लिचू बेबी. काजू खाणार. आता पंख बघा कशी करेल. काजू काजू खायचंय, काजू खायचंय. लिचू बोलली लिचू काजू खाणार तू, लिचू. आणि ती काय करते, कावळे येतात ना तिला बघायला. हे कसं कावळे ना अटॅक करतात या बर्ड वरती बघून. तर तिला बघतात ना पिंजऱ्यामध्ये आहे कधी कधी, तर तिला बघून ना ओरडते, खूप ओरडते. तर मी म्हणते हे हड, तर तिने तो पण कॅच केलाय. जेव्हा मी तिला टेरेस वरती हड, अरे एवढा हसले मी, किती कॉपी करते. दे तिला मग काजू. तर आता बघा लिची काय काय बोलायला लागले. हे हड बोलायला लागली, आणि लिचू बोलायला लागले, आणि मम्मा बोलायला लागले. 3 वर्ड बोलते. कारण हे जे वर्ड आहे जास्त काही बोलत नाही, क्लिअरली पण नाही बोलत. पण लिचू किती क्लिअर बोलते. लिचू बोलते, लिची बोलते आणि लिचू पण बोलते. हा घे पप्पा. आणि कसं आहे ना, इतका सुंदर होईल ना हा. बट मोस्टली याचे लुक वरती म्हणजे अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात म्हणून लोक घरात ठेवतात. आता तर मला वाटतं खूप लोकांकडे आहे ना. आपल्या एरियामध्ये पण 2-3 जागांवरून आवाज येते खूप स्ट्रॉंग. असा कान फाटेल ना, म्हणजे जवळून जर ओरडते. 4-5 बिल्डिंग मध्ये हिचा आवाज आता जात असेल, ओरडते. कुठे चालली, कुठे जायचंय, कॅमेरामध्ये दिसायचंय तिला. पटकन तिला ज्यासाठी काजू. हिचा डाएट प्लॅन पण असतोय. म्हणजे कसं असतं माहितीये का, सकाळी हिला ना कडक अन्न द्यायला लागतात, दुपारी व्हेजिटेबल्स ना, म्हणजे व्हेजिटेबल्स मध्ये बघा मटर द्यायला लागते, पुन्हा भेंडी द्यायला लागते, आणि ते काय बीन्स. ती फ्रूट जास्त काही खाते. आणि संध्याकाळी हे द्यायला लागतात. हे बघा आता काजू, मोस्टली काजू एकदम फेवरेट आहे. बघा काजू किती आवडीने खाते. आता पूर्ण वेस्ट ना, खा.
तर चला कंटिन्यू डायरेक्टली नवी मुंबईमध्ये डेंटल मध्ये जाऊया. डेंटिस्ट कडे जाऊया, मग नंतर घरी येऊया, मग तुम्हाला एक रेसिपी पण दाखवूया. तर आता आम्ही डेंटिस्ट कडे पोहोचलो आहोत, दातांच्या डॉक्टरांकडे. तर चला आता मस्त पटापट चेकअप करतो आणि मग नंतर बाहेर आल्यावरती बोलूया ना. दात ही दात, कैसे हे दात. तर आता आम्ही क्लिनिक मध्ये आलो. ऍक्च्युली आता तुम्हाला सांगतो मी का आलो आम्ही दोघे जण. तर स्नेहाला थोडीशी दाताची ट्रीटमेंट करायची आहे. पण स्नेहा काय बोलते त्याच्या अगोदर म्हणजे माझ्या याच्यावर तुम्हाला आता मी एकदा दाखवले बघा. माझा दात आहे ना थोडंसं ब्लॅक टाईप दिसत असेल. तर हा याच्यावरती म्हणजे मी खूप वेळेला म्हणजे असं स्वतःला जेव्हा आरशामध्ये बघतो तेव्हा मला असं वाटतोय, आणि खूप जण आपल्याला आता व्हिडिओ थ्रू बघतात, तर आम्हाला पण असं वाटतंय तर काहीतरी खूप वर्ष झाली. ते दाताचा कलर चेंज झाला, बोलतात ना कलर चेंज झाल्यामुळे त्यांना असं फील होते. प्रत्येकाला वाटते की आपण चांगला दिसावा, आणि दात आपले बघा तो फेसवरचा एक लुक येतो जेव्हा आपण बोलतोय, स्माइल करतोय, तर ते आपण करूया. त्याच्यानंतर माझा पण बघूया, ते आम्ही पुढे सांगू तुम्हाला की काय करणार. आणि तेव्हापासून हा माझा दात थोडंसं ब्लॅक झालाय. आणि तुम्हाला ही व्हिडिओ मध्ये खूप वेळा दिसला असेल, पण आपली युट्यूब फॅमिली कशी आहे कधी काय बोललं समजून घेते, फिरतो, हसतो, स्माइल करतो, तरी कसं दात थोडंसं हे वाटतंय. तर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतोय. आता आम्ही घरी आलोत आणि जी काही ट्रीटमेंट आहे ना आता, म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का डॉक्टरने, हा जो दात आहे ना माझा जो ब्लॅक होता, तर एक्सरे पण केला, तर आतमध्ये ना असं म्हणजे क्रॅक आहे. पण डॉक्टर शॉक आहे का, जॉईंट जे दाताचा जो आपला आतमधून असते ना तो कट आहे म्हणजे कसं काय, म्हणजे तुम्हाला दुखत नाही, तुटत नाही, काही समजत नाही. डॉक्टरने मला बाईट पण करायला सांगितलं, तरी पण म्हणजे सांगितलं का मला काहीच नाही केलं. मग डॉक्टरने काय केलं माहितीये का, माझा ना हा आता तुम्हाला तो समजणार नाही, तो ना भरपूर छोटा केला होता. तर याच्यामध्ये टेम्पररी 3 दिवसासाठी कॅप लावली. त्याच्यानंतर मग जो दात बनवून रेडी करणार तो त्याच्यावरती येणार, मग एकदम इक्वल जसं लेवल मध्ये. मग नंतर स्नेहाची ट्रीटमेंट आपण चालू करणार आहोत. तर तिथं ना एक ऑप्शन सुद्धा चांगला आहे का, ईएमआय वरती करू शकते ना आपण. ईएमआय मध्ये पण त्यांचे पैसे देऊ शकतो. तर आणि आता ते 3 दिवसानंतर बोला तेव्हा जाऊन बोलू. माझं जेव्हा क्लिअर होईल ना तेव्हा आपण करणार. ही पिंजऱ्यातून बाहेर निघलं ना, आम्ही ठेवून गेलेलो, कारण कसं दिवा वगैरे चालू असते, भीती वाटते, तर ती बाहेर निघून आली. अरे बघा सानू पण स्कूल मधून आली. आजचा दिवस कसा गेला? हा, मग तू पण सँडविच खायचा. मी सँडविच नाही खात ना, कारण की ते बटाटा आणि त्याच्यातलं आवडत नाही. चालेल, मग आपण तू आता ट्युशनला जाणार बरोबर. ट्युशन वरनं आल्यावरती तुला काहीतरी आपण मार्केटला जाऊ. मग मम्मीला तुला काहीतरी बनवायला सांगते. ओके. तर स्नेहा आज मग रेसिपी वगैरे आपल्याला काहीतरी दाखवूया ना मग. हा, एक ताई आहे ना, खूप ताई म्हणजे आपल्या युट्यूब वरती आपल्या खूप जणांनी कमेंट केलं होतं का सांबारची रेसिपी दाखवा म्हणून. पण एक ताई आहे ना, ते आपल्याला पर्सनली मेसेज करते व्हॉट्सअप वरती. बरं झालं तुम्ही आठवलंच का सांबारची रेसिपी दाखवा. एकदम इझी आहे ना, आणि बनवल्यावरती मी डबल जेवतो ना. टेस्टी पण लागते. सानूला पण मला खूप आवडते, सानूला पण खूप आवडते. मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो, म्हणजे फ्रेश होऊन तरी पण अर्धा 1 तास झाला. जास्त झालाय. मसाले वगैरे थोडे पॅकिंग केलेले जे राहिलेले म्हणजे करायचे होते ते ऍड्रेस वगैरे लिहिलाय, ऑर्डर घेतले नवीन. सानू गेली ट्युशनला, ती आता येणार 9:30ला ना, 8:30ला. आता 8:30ला येणार. आणि आता आपण रेसिपी तुम्हाला दाखवण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. तर सांबारची ना, सांबारची रेसिपी दाखवते. आणि तुम्हाला माहिती का हे जे काय बोलतात त्याला आपण शेवग्याची शेंग. बापरे, उलवे मार्केटमध्ये कुठेहीच नाही अवेलेबल, तर ऑनलाईन मागवलंय मी आजच. म्हणजे आज नाही, सॉरी, मी कालच मी मार्केटला गेलो होतो. तर भाजीवाल्याला सांगितलं, तर भाजीवाल्यानी विचार करा आणली नाही ती शेकट्याच्या शेंगा. का, कारण महाग भरपूर आहेत. आणि ऑनलाईन 100 रुपयाला 2 भेटतात. 180 रुपयाला. मग तरी पण किती झाले? 2 कुठे फ्री मध्ये मिळायचे आपल्याला पैसे. आज आता पण किती आली बोचका बनवून. आता दोघं किती दोन बस. पण शेकट्याची शेंगा फ्युचर मध्ये एवढ्या महाग होतील मी कधी विचार नव्हता केला. 100 रुपयाला 2. मग तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात. लिची, 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 गुड गर्ल. पाणी पाहिजे.
पाणी पाहिजे तिला. ती किचन मध्ये आली तेव्हा पाणी पाहिजे तेव्हाच येते ना. बोल लिचू फ्रेश वॉटर लिचू 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 लिचू. लिचू बेबी घे लिचू. नाही पाहिजे तिला, फक्त आपल्या जवळ बसायचं. चल तू इतर आता ती बरोबर शांत राहील, नाहीतर ओरडत राहील बाहेर ना. सर्वात पहिले बघा आपण तुराची डाळ घेतलेली आहे. मी 1 वाटी जास्त घेतली आहे, थोडी जास्त करतोय आपण. आणि हा हे जे बाउल तुम्ही बघताय ना, आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती सेल करतोय. तर ज्याला कोणाला हवा असेल ना, तर आम्ही स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून हे बाउल ऑर्डर करू शकताय. स्नेहा एकदम मटेरियल सांगते मेटल काय. सांगते, स्टेनलेस स्टीलचा बाउल आहे, पण कोटिंग तुम्ही बघताय जे फिनिशिंग दिली आहे गोल्डची बोलू शकतात. कॉपर सारखा एक लुक दिलाय, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते. तर तुम्ही बघू शकता. आता मी डाळ भिजवली आहे, कधी कधी मी पीठ पण मळते, मला आवडते म्हणून. आणि त्याच्यात आपण मिक्सिंग करतोय, सर्विंग पण करते मी. तर कशासाठी हा बाउल? फक्त सर्विंग, मिक्सिंग किंवा काय तुम्हाला पीठ मळायचे त्याच्यासाठी तुम्ही युज करू शकता. याला कुकिंग मध्ये युज नाही करू शकत. याला गॅसवरती नाही गरम करायचं. हा, तर 750 रुपयाला मी हा सेल करतोय बाउल. आणि ऑनलाईन 900 रुपयाला आहे. त्याची पण जर लिंक पाहिजे असेल तर मेसेज करा, देऊ आम्ही. आणि आता ही डाळ ना, कसली डाळ? चण्याची, तुराची डाळ घेतलेली आहे. बघा किती टाइम आपण भिजवत ठेवलेली. अर्धा पाऊण तास झालाय मी ठेवली. अर्धा पाऊण तास झालेला भिजवत ठेवलेली आहे. आता 1.5 ग्लास मी पाणी घेणार आहे. 1.5 ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकणार आहे. तुम्हाला जसं पातळ कसं पाहिजे तसं तुमच्यावरती आहे. 5 आता लसणाच्या पाकल्या घेतले, अख्खे टाकायचे का? हा. थोडीशी हळद, थोडंसं तेल घेतलं, आपण मिक्स करूया आणि मस्त आता शिजून घेऊया. फक्त डाळ पहिले शिजवून घ्यायची का? आता 4 ते 5 शिटी पण आपण शिजून घेणार आहोत. आणि वाटते सानू पण आले. आलो 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 सानू. मम्मी मार्केटला जाऊ ना, थांब ना, जेवण झाल्यावरती जाऊ. हा मग जाऊ ना मग आपण. मी कुठे बोलते का नाही, जाऊ आपण. लिची बघ कशी बसली बघ वरती. ही बघ इकडे लिची. लिची जा खेळ जा. हा, तर आता 5 शिट्या दिलेत मी मस्त. तर आपण काय थंड होऊच इथे ठेवूया, जो पण थंड होईल. आपण आता सांबारची रेसिपीला सुरुवात करूया. पॅन घेतलेला आहे मस्त. तर सर्वात अगोदर पॅन गरम झाल्यावरती बघा स्नेहाने तेल घेतलंय. अरे पी के आहे रे बहुत दिन के बाद. आणि तेल गरम झाल्यावरती राई टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर मेथी दाणा. आणि मग त्यानंतर काश्मीरी मिरची 2 मधीनं तोडून टाकलेले आहेत. आणि मग त्यानंतर कढीपत्ता. हा मस्त सुगंध निघाला कढीपत्त्याचा. आणि मग त्यानंतर सांबारवाला कांदा, मद्रासी कांदा, जे काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आपण सांबार कांदा घेऊ. हा, छोटेवाले मार्केटमध्ये भेटतात ते. मिरची घेतले स्प्लिट करून, म्हणजे मधीतनं चिरून 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आवडतं. हा छोटावाला कांदा वाटते, पण महाग पण तेवढाच आहे. हा काहीतरी 70 रुपये किलो आहे. 70-65 रुपये काहीतरी किलो आहे. चवीला पण छान लागते. हा, आणि रेसिपी मध्ये हाच कांदा पाहिजे असं काही नाही. हा, ऑथेंटिक टेस्ट पाहिजे असेल तर हा कांदा लागणारच, नाहीतर तुम्ही. आणि मग त्यानंतर टोमॅटो. या रेसिपी मध्ये किती, 1 घेतलाय ना मीडियम साईजचा. आणि मग त्यानंतर हिंग थोडासा. आणि मग त्यानंतर सांबार मसाला 2 चम्मच. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी मसाल्यांना भाजीमध्ये आता मिक्स करून घ्यायचं. अच्छा, अजून टाकली नाही ना. आणि हा आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि बाउल ऑर्डर करू शकता. हे बघा 8 तारखेलाच रेडी झालेलं आहे.
आणि मग त्यानंतर शेकटाच्या शेंगा, ड्रम स्टिक बोलतात त्यांना. आणि मग त्यानंतर भाजीमध्ये बघा काय काय घेतलंय. एक वांगा घेतलेला आहे छोटासा, मग त्यानंतर दुधी घेतलेली आहे, मग त्यानंतर पडवल घेतलेला आहे आणि डांगर घेतलेला आहे. हो, मस्त मिक्स करूया. मस्तपैकी मिक्स करायचे आहेत आपल्याला. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावरती बघा स्नेहाने पाणी टाकलेलं आहे. थोडंसं टाकूया, जास्त नाही, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. भाजी आपण ऍड केले ते सर्व शिजले पाहिजे. आणि आता काय करायचं, झाकण देऊया आपण कमीत कमी 5 ते 7 मिनिटापर्यंत. झाकण का द्यायचं एकदा सांग. भाजी जे आहे ते शिजलेपर्यंत आपण झाकण देणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटात आपण चेक करणार, भाजी शिजली तर आपण पुढची प्रोसेस करणार. झाकण दिल्यानं का पटकन भाजी शिजते असं कुकर मध्ये पण सांगायचं. ऍक्च्युली बनवतात. हा, ते मग तेच तर असंच तर सांगायचं होतं ना. कुकर मध्ये पण डायरेक्टली बनवतात, पण त्याची जी टेस्ट आहे ना, मला वाटते मी पण तसं बनवलेलं पहिले, पण असं बनवलेलं शिजून तर ते टेस्ट खूप छान येतोय. आणि जे शेंगा असतात ते पण चांगल्या प्रकारे खाताना टेस्टी लागतात. आणि कुकर मध्ये गेलं ते पुन्हा गळून जातात. तर आता फक्त 5 मिनिटं झाकण द्यायचंय ना आपल्याला. द्यायचं आणि मध्ये मध्ये चेक करायचं. अरे बघा इथे आता भाजी शिजेपर्यंत स्नेहा काय करते, हे बघा डाली कुकरचं झाकण काढलेलं आहे. आपली आता आपण मिक्स करून घेऊया सगळं. बघा आपले सर्विंग बाउल मध्ये मी मस्त डाळ अशी काढून ठेवली, किती सुंदर दिसते बघा. मस्त असं वाटतं काहीतरी आईस्क्रीम आहे मँगोची. तर बघा 7 मिनिटं झाले, मी चेक करत भाजी पण मस्त शिजून झालेली आहे. तर आपण काय करूया, आता आपली जी डाळ हे केली आहे ओहो लजीज, आणि आपण एकदम पाहिजे तेवढं बढिया. पाणी पण आपण ऍड करूया, कारण कशी सांबर पातळ असते. पण आपण जास्त पातळ नाही करत, मीडियम थिक करतोय. एवढी पाणी बस बनवण्यासाठी. तर आता मस्त आपण मिक्स करूया सर्व. लोक कलर आणण्यासाठी काश्मीरी मिरची टाकतात, पण बघा आपला मसाला टाकलाय, फ्लेवर तर सुंदर येणारच. सांबर पेक्षा जे तुम्ही नॉर्मल सांबर खाताय ना मार्केट मधला, किंवा तुम्ही कोणते रेस्टॉरंट जर तुम्हाला आवडत त्याच्यापेक्षा कितीतरी डबल टेस्टी लागेल. कारण जेव्हा पण मी बनवते ना, हे फॅन झालेत, रेडी असतात की स्नेहा सांबर कधी करते, डेली बनवून दिला तरी खातील, मला एवढा माहिती. आता मस्त मिक्स केलं आपण. आता काय करायचं, आता आपण ना जे चिंचेचा कोळ तयार केलाय, तुमच्याकडे पल्प असेल, चिंच असेल, तुम्ही डायरेक्ट पण ऍड करू शकता. आपण आता ऍड करूया. बघा आता चिंचेचा कोळ ऍड केला मस्त. जर चिंचेचा कोळ नसला तर काय करू शकते, चिंचेचा कोळच पाहिजे, तेव्हाच ते आंबट. आणि असा आपण आता गुळ पण थोडासा ऍड करणार आहोत नॉर्मली. थांबा, कलर एकदम लगेच चेंज झाला ना, आणि टेस्ट मध्ये बेस्ट. वा. आणि बघा त्यानंतर गुळ टाकलेला आहे थोडासा. आंबट गोड मस्त अशी आपली सांबारची रेसिपी आता 2 ते 3 मिनिटात रेडी होणार. आता 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण देते. तर हे बघा इथे आता स्नेहा मुगाचे पापड फ्राय करते. फ्राईज करू शकते ना. बाबा कसलं बघताना मस्त आपण कुठून महाबळेश्वरनं आणलेलं आहे, फक्त आपण ते व्हिडिओ मध्ये नाही दाखवले घाई मध्ये. मुगाचे पापड. आणि हे बघा इथे एक कुठले साबुदाण्याचे पापड, चांगला खूप आवडतात. एक पापड खाला तर बस झाला ना, एवढं मोठा आहे. आणि फायनली सांबार पण बघा कसला भारी झालाय. हो, खरंच सुगंध घरात पूर्ण हे झालेला आहे ना. आणि शेवटला कोथिंबीर टाकली आहे. लजीज. सांबार पण झाले, पापड पण फ्राय झाले, इथे भात पण झालाय. तर चला मस्तपैकी आता जेवायला बसूया. का सर्वांनी जेवायला बघा कसला वाफा निघल्या बाहेर. स्नेहाने झाकण काढलं तर सानू बघा मस्तपैकी पापड खाते साबुदाण्यावर. छान वाटतात ना खायला. आणि ही बनवलेली स्नेहाने सांबार छान आला, एकदम मस्त कलर आहे बघा ना. एकदम असं फुललाय. मी जेव्हा इडली खायची ना, एक अंकलचा फेमस होता. तुमचा पण असं काहीतरी असेल ना सांबारचा. हा, मला ना ते माहिती का सांबार मध्ये मिक्स करून खायला बघ ते असतं ते काय बोलतो, मेदूवडे ते खूप आवडतात. आणि प्लस इडली मध्ये पण टेस्टी लागते, पण डोसा मध्ये मला एवढं काय आवडत नाही सांबार.
मी डोस्यामध्ये कोण खाते? डोस्यामध्ये नाही खातात ना खातात. साऊथ इंडियन लोक डोसेमध्ये चटणी आणि सांबर खातात. पण ही डिश एवढी भारी आहे ना बाबा बाबा, काय सांगू आणि तुम्हाला. rice खातो. मस्त वेगळी बघा, स्नेहाने भरला ताट, प्रेमाचा ताट. नेहमीच पापड. या सर्वांनी जेवायला. इथे पापड अय्या मला पण दिला सांग साबुदाणा पापड. बघा किती सुंदर अशी झाली. भाजी पण बघा मस्त मिक्स करूया. गरमा गरम. गरम असलं म्हणून काय झालं, गरम गरमच खावायला मजा येते. या जेवायला मित्रांनो. सेम ते आपले अन्न असतात ना, अन्न लोक साऊथ इंडियन, सेम तशी टेस्ट ते सांबार बनवतात त्याची. आणि याच्यामध्ये शेकटाची शेंग पण टाकली. शेंग बघा किती इझिली ही झाली, शिजली. कुकर मधले सांबार जे आपण बनवलं एवढा टेस्ट नाही लागत ना डायरेक्ट बनवल्यावरती. डायरेक्ट कसं कुकर मध्ये पटकन हे होते ना. हो. आणि कुकर मध्ये कशी शेंगचा काय होईल समजत नाही पटकन ना. एक सिटी मध्ये व्हेजिटेबल्स याच्यामधले आहेत ना, तच खरा कामाला जादू असते ना. हो, सगळं मस्त हेल्दी पण आहे. हा. आणि पाहिजे ती आपण व्हेजिटेबल याच्यात ऍड करू शकतो असं हो. पण. या जेवायला. अप्रतिम. मुगाचे पापड. सानू बघा कशी पापडी आता सर्व मिक्स करेल आणि जेवण. आम्ही तिला हे नाही करत, जसं आवडतं तसं खा, पण खा. कारण कोणाकोणाची मुलं जेवत पण नाही. मसाले ना एकदम टेस्टी. तर आता आम्ही मस्तपैकी जेवतो. आणि तुम्हाला आता ही आम्ही जी रेसिपी दाखवली ना सांबारची, नक्की ट्राय करा. एकदम इझी आहे पण एवढी टेस्टी आहे ना. म्हणजे आपण ना त्या अण्णा लोकांकडे आपण जातो ना मेदू वडा खायला, टेस्टी वाला. खूप सारे बनवतात एकदम पातळ पाण्यासारखं, टेस्टच नसते. ज्यानंतर तुम्ही टेस्टी आठवण करणार की आपण सांबार खातोय टेस्टी, तसं तुम्हाला फील होईल. टेस्टी. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि आता मी मस्तपैकी आता जेवून घेतो. आणि जेवण झाल्यावरती मला मसाले पॅक करायचे. घरातली काम आहे. उद्या गुरुवार आहे. आपल्या लक्ष्मी देवीचा मांडायचे उद्या मस्त भारी. असं बघूया उद्याचं कसं काय होते, कारण आम्ही याचा विचार केलाय थोडस वेगळं काहीतरी. बघूया कसं होते ना. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी सुद्धा ट्राय करा. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.